हाय फ्रेंड्स, वेलकम टू आर्याज वर्ल्ड. तर तुम्ही स्वरा आणि माझे खूप सारे व्हिडिओज बघितले असतील, पण लहानपणी, अगदी लहानपणी नाही, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी आम्ही ना काही व्हिडिओ शूट केले. आज मी आमचे जुने व्हिडिओज टाकणार आहे आणि त्याची धमाल मस्ती पण शेअर करणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ मी जो मला दाखवणार आहे तो आमचा सगळ्यात पहिला व्हिडिओ आणि तो फक्त 1 मिनिटाचा आहे, पण त्याला शूट करायला आम्हाला 1 तास गेलेला. आले एकदाची घरी. तुला सांगते किती ऊन आहे बाहेर, दमली मी. अगं जरा पाणी आणतेस का ग? स्वरा, काय बघतेस एवढी बाहेर? स्वरा, हा काय बोललीस का? हो मी विचारलं तुला की काय एवढी बघतेस बाहेर? अगं बघ ना, 2019 वर्ष किती छान. गेल्या वर्षी ते सण किती छान पाणी आपण सगळे, आणि ह्या वर्षी कोणाकडे जायचं नाही, कोणाकडे यायचं. सणासाठी सणच वाटतो. हो ना, प्रत्येक महिन्यामध्ये काहीतरी सण असतोच. जानेवारी महिन्यातच घे मकर संक्रांत. अगं हे बघ, मी उद्याची सगळी तयारी केली आणि पतंग सुद्धा आणली आहे. हो ती उत्सुकता. अगं उत्सुकता तर असणारच ना. उद्याच कॉलेजला सुद्धा सुट्टी आणि मी तर दिवसभर पतंग उडवणार आहे. हो तुला हवी तेवढी मजा कर, पण हे विसरू नको, तुला मग सर्वांच्या घरी जाऊन तिळगुळ वाटायचं. हो मला हे लक्षात आहे, आणि हेही लक्षात आहे की तिळगुळ वाटताना काय बोलायचं? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बरोबर. मेन म्हणजे खरं तर ते कॅमेरा सेटअप वगैरे सगळं करणं इतकं अवघड होतं, पण तरीसुद्धा ते खूप मजा येत होती, कारण की आम्हाला अशी हौस होती अशी व्हिडिओ शूट करण्याची. मग त्याचे डायलॉग लिहा, मग ते खूप मजा होती. माझा जो आणि माझं जे वाक्य आहे, हा आली एकदाची घरी, ते एक वाक्य घ्यायला मला इतका वेळ लागला होता, म्हणजे 10-20 टेक झालेले. कारण ना मला एक सवय आहे, मी कुठलंही शूटिंग असताना मला हसायला येतं, आणि स्वरा इतकी चिडायची की काय जरा एक तर सीन होऊ दे. मी इतकी मला ना जरा डायलॉग बोलायला लागली की मी हसायला लागायची. तर हा आहे दुसरा व्हिडिओ. हाय फ्रेंड्स, आज आम्ही तुमच्यासोबत एक किस्सा शेअर करणार आहोत समर वेकेशनचा. प्रत्येकाला समर वेकेशन खूप आवडतात, तसे मलाही आवडतात. तर बघू सरूच्या समर वेकेशन मध्ये काय काय धमाल मस्ती करते. आर्यश्री, फायनली माझी एक्झाम संपली आहे. आता मी दिवसभर मजा करणार. 1 मिनिट. हा तू तिथे थांबा, मी आले. अगं काहीतरी खाऊ तरी जा. गेली. चला झालं वेकेशन सुरू. आता ही काय मला भेटणार नाही. आर्या दीदी, मला बोर झालंय. अगं मग तुझ्या मैत्रिणीकडे जा. नाही ग. अगं मग ड्रॉइंग काढ, तुला आवडते ना. नाही, माझं ड्रॉइंग करायचं पण मन नाहीये. म्हणजे तुला काहीच करायचं नाही. मी जाते माझ्या रूममध्ये. वेकेशनचा एकही आठवडा झाला नाही आणि हिला बोर व्हायला लागला आतापासूनच. पुढे काय होणार आहे काय माहिती. काहीतरी करायलाच पाहिजे. काय झालं, का तू इतकी बोर होतेस? अगं बोर होणार नाही तर काय होणार? पण मला एक कळत नाही, सुरुवातीपासून तू किती एक्सायटेड होतीस. कॉलेजमधून आली काय गेली काय मलाच समजलं नाही. आणि तू हेही म्हणाली होतीस की मी तर वेकेशन भर एन्जॉय करणार आहे. वेकेशन म्हणजे एन्जॉयमेंट. मग आता काय झालं? कसली एन्जॉयमेंट? आधी वाटलं होतं की खूप एन्जॉय करेल, पण माझ्या सगळ्या मैत्रिणी कुठेतरी फिरायला गेले. एक गंमत सांगू का? वेकेशन म्हणजे मैत्रिणींसोबत एन्जॉय करणं एवढंच नसतं. मग काय असतं? ज्या गोष्टी अभ्यासामुळे किंवा रुटीनमुळे करता येतात ना, त्या गोष्टी वेकेशन मध्ये करायच्या असतात. अर्थात म्हणजे बघ ना, तुम्हाला एकदा सांगितलं होतं की तुला डान्स आणि पेंटिंग शिकायचं होतं, पण तुला ते शिकता आलं नाही अभ्यासाने या सगळ्यामुळे. मग आता शिक की, आता तुला वेळच नाही. अरे हा. आणि अजून एक सांगते, तू अजून खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज करू शकते. तू खूप सारे पुस्तक वाचू शकतेस, प्लांटेशन करू शकते, भाषा शिकू शकतेस खूप सारे. तसं एकाच महिन्याचा प्रश्न आहे ना, पुढच्या महिन्यात जाणारच आहोत की आपण ट्रिपला. थँक्यू दीदी, मला खूप साऱ्या आयडियाज दिल्याबद्दल. हाय फ्रेंड्स, चला रघुला तिची आयडिया मिळाली की तिला वेकेशन मध्ये काय काय करायचं आणि तिचा बोर्डचाही जग संपला. फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा माझ्यासारखे वेकेशन मध्ये बोर होत नाही ना,
होत असाल तर मला नक्की सांगा. आणि अजून एक स्टडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला प्लीज तुम्ही सुसाईड करू नका. मी नाही अजून एक शिकली आहे. वेकेशन चालू असताना आपल्या हॉबीकडे दुर्लक्ष करायचं नाही. बरोबर आहे, कारण की आपल्या स्कूल कॉलेज या सगळ्या रुटीन मध्ये कुठे मिळतो आपल्याला हॉबीकडे लक्ष द्यायचं नाही. आणि तुम्ही सुद्धा माझ्यासारखे वेकेशन मध्ये ऍक्टिव्हिटीज करत राहा. बाय. कॅमेराची अरेंजमेंट वगैरे सगळं ना स्वरा बघायची. तिला ना नीट माहिती असायचं की हां आपण असं करू शकतो. मग ते टेबल गाय लावून ते सगळं स्वरा बघायची. मी रायटिंगचं काम मी करायची. समर वेकेशनच्या व्हिडिओला तर इतका टाईम गेलेला की तुम्ही आधी सांगितलं तसं मला एकतर हसायची सवय. डायलॉग म्हणायला लागले की माहीत नाही मला का हसायला येतं. सो एकतर माझ्यामुळे टाईम वेस्ट होतो किंवा काही ना काहीतरी कारण विसरले डायलॉग वगैरे खूप वेळा असं झालं. व्हिडिओ करायला खूप मजा येते आणि मी इतके म्हणजे मजा केली आहे माहिती आहे. सो मला हा व्हिडिओ खूप आवडतो समर वेकेशनचा, कारण की तो एकतर असा आधीपेक्षा मोठा आहे आणि असं काहीतरी इन्फॉर्मेटिव्हसुद्धा आहे, मजेदार पण आहे. सो खरं तर काही गोष्टी ते आता बघितल्यावरती पण खूप हसायला येतात, पण मला तरी खूप व्हिडिओ आवडतो. नेक्स्ट थर्ड व्हिडिओ म्हणजे काय आहे, स्वरा ना रेसिपी सांगते आपल्याला आणि ते म्हणजे आपलं किचन सेट, खेळण्यातल्या किचन सेटसोबत. आणि ती एक अशी एक मेमरी आहे, खूप भारी गोष्ट आहे. सो तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. आम्ही सारे खवे आज काय स्पेशल. नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या धमाकेदार कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवे आज काय स्पेशल. आणि आता आपण येऊया आपल्या किचनकडे. चला पण आणि तर आता आपण बनवणार आहे फर्स्ट आपण 3 रेसिपी बनवणार आहे. एक ज्यूस, एक चॉकलेट केक, एक सॅलड. आणि चला फर्स्ट आपण बनवूया चॉकलेट. फर्स्ट आपल्याला एक बाउल लागणार आहे. मग आपण मैदा टाकणार आहोत त्याच्यात. मग चॉकलेट टाकणार आहोत आणि आता ते मिक्स करणार आहोत. म्हणजे ते असं मिक्स करायचं असतं ना, ती मशीन असं आपण गेम मध्ये बघतो ते असं त्याने आपण मिक्स करणार आहोत. आपण भेटूया थोड्या वेळाने. आहे बघत राहा आम्ही आणि कमी आज काय स्पेशल. बाय. आम्ही सारे खवे आज काय स्पेशल. ओके नमस्कार मित्रांनो, आपल्या मजेदार कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवे आज काय स्पेशल. तर आपण कुठे आहोत, आपण चॉकलेट ढवळत होतो. ओके आता ते झालं आहे. आता ते ना बेक करायला ठेवायचं आहे आपण. ओके आणि आपण हे बेक करायला ठेवणार आहोत. आता आपण सध्या आता 3 मिनिटं नाही दिसणार, खालती ठेवायला हवं. आणि आता हे झालेलं आहे. वा काय मस्त बेक झालेलं आहे बघा. हार्ट शेपचं म्हणजे गोलच आहे पण ते काय मस्त वाटतंय ना. आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. 1 मिनिट, आपल्याकडे तर केकचं काढायचं आहे. आता आपण ह्याच्यावरती केक टाकणार आहोत. ह्याला असं म्हणजे हे लवकर येत नाही ना बाहेर, म्हणून ह्याला आपण असं एक भांडं घ्या छोटंसं आणि त्याला असं करा आणि ते परत भांडं ठेवून द्या. हे बघा चॉकलेट केक आला बाहेर. आणि आता त्याच्यावर आपण क्रीम टाकणार आहोत. मी पहिले क्रीमचं काढते. ही आहे आपली चॉकलेट क्रीम. चॉकलेट क्रीम ह्याच्यावरती असे पूर्ण टाका. पूर्ण चॉकलेट घालून आता आपण जेम्स टाकूया. जेम्सचे 2-3 पॅकेट तरी लागतील आपल्याला, कारण की चॉकलेट केक मोठा असतो.
ओके, हा बघा काय मस्त झालं ना. सो हे सगळे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटले ते सांगा. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.